मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरण नावाखाली घातलेल्या जाचकाठी शिथिल करण्यात याव्या या मागणीसाठी दिनांक 20 जून रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरण नावाखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जाचकाठी घातल्या आहेत। यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगले आहे। तरी या विषयाची गंभीर दखल घेऊन त्वरित जाचकाठी रद्द कराव्यात अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, प्रदेश सचिव संजय सोनटके, शहराध्यक्ष संदीप गोरे, युवती जिल्हाध्यक्ष ज्योती सोनटके, युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे यांच्यासह आदी सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती होती। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा गुलाब साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गुलाब साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या संबंध जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थी परदेशामध्ये शिकतात त्याच्या शिक्षणासाठी ज्या जाचकाठी या शासनाने समान शिष्यवृत्ती धोरणाच्या नावाखाली घातल्यात, त्यामुळे अनेक बहुजन समाजातील विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत। आमची राष्ट्रीय चर्मकार संघाची अशी मागणी आहे की ह्या ज्या जाचकाठी आहेत त्या रद्द कराव्यात। महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू। आज महाराष्ट्रात गोलबसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्यांदा आम्ही आता निवेदन देतो आहे, जेणेकरून की ह्या ज्या पहिलं जी याच्यात उत्पन्नाची अट आहे जी 12 लाखाची, पुन्हा ज्या शिक्षणासाठी 65 ते 90 लाख रुपये लागतात तिथं 12 लाख रुपये शासन देते, याच्यापासून अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहेत जे की परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छितात। त्यामुळे बहुजन समाजातल्या सर्वच विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करणार आहे।